नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. आज आपण अशा एका अभंगाच्या प्रवासाला निघणार आहोत जो थेट पंढरपूरच्या वाळवंटात आपल्याला घेऊन जातो. संत चोखामेळा यांचा हा अत्यंत हृदयस्पर्शी अभंग. या अभंगातील प्रत्येक ओळ म्हणजे साक्षात पांडुरंगाच्या भेटीचा एक अद्भुत आणि जिवंत अनुभव आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. माझा क्षीण भाग अवघा हरपला, विठोबा देखिला विटेवरी. भावार्थ, विश्लेषण. श्रोते हो, पंढरीची वारी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. अनेक मैलांचा पायी प्रवास, ऊन पावसाची आणि थंडीची पर्वा न करता चालत राहणे, यात शरीराला प्रचंड थकवा येतो. पण संत चोखामेळा आपल्याला अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दांत सांगत आहेत की ज्या क्षणी भक्ताची नजर त्या विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्मावर म्हणजेच विठ्ठलावर पडते, त्या एकाच क्षणात शरीराचा आणि मनाचा सारा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. तो सगळा क्षीण अगदी कायमचा हरवून जातो. जगण्याच्या शर्यतीत आपल्याही वाट्याला रोज अनेक दुःख आणि कष्ट येतात, पण जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने ईश्वरासमोर उभे राहतो तेव्हा आपल्याही आयुष्यातील सर्व ताणतणाव आणि थकवा असाच नाहीसा होतो. हीच प्रचिती आपल्याला या पहिल्या चरणातून मिळते. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून आपल्याला एकाग्रता आणि ध्येयनिष्ठेतून मिळणाऱ्या मानसिक शांतीचा संदेश मिळतो. आपण जेव्हा आपले सर्वस्व पणाला लावून समाजासाठी किंवा एखाद्या उदात्त ध्येयासाठी काम करतो, तेव्हा त्या ध्येयाच्या प्राप्तीनंतर आपला सर्व शारीरिक आणि मानसिक थकवा एका क्षणात नाहीसा होतो. कामातच देव पाहणे हाच खरा कर्मयोग आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण गडचिरोली किंवा मेळघाट सारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांचे आणि समाजसेवकांचे उदाहरण घेऊया. दिवसभर शेकडो रुग्णांना तपासल्यानंतर, डोंगरदऱ्यांमधून अनेक मैल पायी चालल्यानंतर त्यांचे शरीर प्रचंड थकलेले असते. पण जेव्हा कुपोषणामुळे किंवा आजारामुळे मरणासन्न अवस्थेत असलेले एखादे लहान मूल त्यांच्या उपचारामुळे पुन्हा हसू लागते, तेव्हा त्या एका हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून या डॉक्टरांचा दिवसाचा नव्हे तर कित्येक वर्षांचा क्षणभाग हरपतो. ते हसणारे आणि बरे झालेले मूल हेच त्यांच्यासाठी विटेवर उभे असलेले साक्षात विठ्ठलाचे रूप असते. दुसरा चरण. अवघ्या जन्मांचे सार्थक पै झाले, समचरण देखिले डोळेभरी. भावार्थ, विश्लेषण. आपण सगळेच जण या जगात काहीतरी मिळवण्यासाठी सतत धडपडत असतो, पण मानवी जन्माचे खरे सार्थक नेमके कशात आहे? संत चोखामेळा अतिशय भावपूर्ण शब्दात सांगतात की जेव्हा मी माझ्या विठाईचे ते सुंदर आणि समान असे दोन्ही चरण मनसोक्त डोळे भरून पाहिले, तेव्हा मला आतून असे वाटले की माझ्या या संपूर्ण जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे. आता या आयुष्यात मिळवण्यासारखे असे काहीही बाकी राहिलेले नाही. ते विठ्ठलाचे समचरण म्हणजे केवळ पाय नाहीत, तर ती सर्व प्राणीमात्रांबद्दल असलेल्या समानतेची आणि अथांग प्रेमाची साक्ष आहे. ते सावळे रूप, डोळ्यांत साठवून ठेवताना मिळणारे आत्मिक समाधान, हे जगातील कोणत्याही भौतिक सुखापेक्षा खूप मोठे आणि चिरंतर असते. सामाजिक संदेश. या चरणातून समतेचा अत्यंत मोठा संदेश दिला आहे. समतेचा दृष्टिकोन हेच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. विठ्ठलाचे दोन्ही पाय एकत्र आणि समान आहेत, जे समतेचे प्रतीक मानले जाते. समाजात जेव्हा आपण सर्वांना समानतेची वागणूक देतो, कुणालाही जातीवरून, धर्मावरून किंवा पैशावरून कमी किंवा जास्त लेखत नाही, तेव्हाच एका निरोगी समाजाची निर्मिती होते आणि खऱ्या अर्थाने जन्म सार्थकी लागतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा संवेदनशील शिक्षक जेव्हा एका अत्यंत गरीब, वंचित आणि शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या कुटुंबातील मुलाला शिकवतो, त्याला शिक्षणाची समान संधी देतो आणि ते मूल जेव्हा मोठे होऊन स्वतःच्या पायावर उभे राहते, तेव्हा त्या शिक्षकाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. त्या विद्यार्थ्याने मिळवलेले यश आणि समाजात त्याला मिळालेले आदराचे समान स्थान पाहून त्या शिक्षकाला आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. विषमतेच्या अंधारातून एका माणसाला समतेच्या प्रकाशात आणणे म्हणजेच समचरण डोळे भरून पाहणे होय. तिसरा चरण. चंद्रभागे तीरी नास्ती वारकरी, विठ्ठल नाम गजरी आनंदाने. भावार्थ, विश्लेषण. आता आपण प्रत्यक्ष पंढरपूरच्या वाळवंटात पोहोचलो आहोत अशी कल्पना करा. चंद्रभागा नदीचा तो विस्तीर्ण तीर आणि तिथे जमलेला लाखो वारकऱ्यांचा अथांग जनसागर. तिथे कसलाही भेदभाव नाही, कुणी लहान नाही की कुणी मोठा नाही. सर्व वारकरी विठ्ठलाच्या नामाचा अखंड गजर करत अगदी बेधुंद होऊन स्वतःला पूर्णपणे विसरून आनंदाने नाचत आहेत. हा केवळ एक नाच नाही, तर तो अंतरात्म्याचा आणि शुद्ध भक्तीचा आनंदोत्सव आहे. चंद्रभागेच्या काठावरचा हा वैष्णवांचा मेळा पाहून असे वाटते की जणू प्रत्यक्ष स्वर्गच या पंढरीच्या भूमीवर अवतरला आहे.
हा आनंद इतका संसर्गजन्य आणि निर्मळ आहे की तिथे जाणारा प्रत्येक माणूस या भक्तीच्या प्रवाहात आपोआप ओढला जातो. सामाजिक संदेश. मंडळी, इथे सामूहिक एकात्मता आणि एकत्र येऊन काम करण्यातला निखळ आनंद सांगितला आहे. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा जात पात, धर्म, श्रीमंती, गरिबी हे सगळे भेद गळून पडतात. आपण केवळ माणूस म्हणून एकत्र येऊन एका चांगल्या कार्यासाठी झटतो तेव्हा त्यातून निर्माण होणारी सामूहिक ऊर्जा आणि आनंद अद्भुत असतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनासाठी होणारे सार्वजनिक श्रमदान आठवा. तिथे कोणीही मोठा साहेब नसतो किंवा कोणीही छोटा कामगार नसतो. गावातील गरीब शेतकरी आणि शहरातील उच्चशिक्षित इंजिनियर खांद्याला खांदा लावून हातात कुदळ आणि फावडे घेऊन तलावातील गाळ काढतात. काम करताना थकवा जाणवू नये म्हणून एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी गाणी म्हणतात, घोषणा देतात. हा जो सामूहिक आनंद आणि एकता आहे तीच आजच्या काळातील खऱ्या अर्थाने आनंदाची वारी आहे. तिथे मिळणारा आनंद जगातल्या कुठल्याही मॉलमध्ये किंवा महागड्या रिसॉर्टमध्ये मिळू शकत नाही. चौथा चरण. दिंडया गरुड टके पताकांचे भार. होतो जय जयकार नामघोष. भावार्थ विश्लेषण. या चरणातून आपल्याला वारीचे अतिशय भव्य आणि डोळे दिपवून टाकणारे असे दिव्य दृश्य पाहायला मिळते. सगळीकडे संतांच्या दिंड्या अत्यंत शिस्तीत आणि भक्तिभावाने चालल्या आहेत. आकाशात डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताका आणि उंचावलेले गरुड टके खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. लाखो वारकऱ्यांच्या मुखातून निघणारा टाळ, मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम हा अखंड नामघोष संपूर्ण आसमंतात घुमत आहे. हा जय जयकार ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात आणि आपले मन नकळतच त्या विठुमाऊलीच्या चरणी लीन होते. ही केवळ माणसांची नुसती गर्दी नाही, तर ती एका शिस्तबद्ध आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेल्या भक्तीची एक विशाल मिरवणूक आहे. सामाजिक संदेश. या चरणाचा आजच्या संदर्भात अर्थ म्हणजे चांगल्या विचारांचा प्रसार आणि विधायक कामांचा गौरव करणे. पताका हे आपल्या आदर्शांचे आणि चांगल्या मूल्यांचे प्रतीक आहेत. समाजात जेव्हा काही चांगले घडते तेव्हा त्याचे जाहीर कौतुक झाले पाहिजे. चांगल्या कामाचा गाजावाजा झाला पाहिजे, जेणेकरून निद्रिस्त समाजाला त्यातून जाग येईल आणि नवी पिढी प्रेरित होईल. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल आपण पर्यावरण रक्षणासाठी, व्यसनमुक्तीसाठी किंवा वृक्षारोपणासाठी काढल्या जाणाऱ्या जनजागृती रॅली पाहतो. हातात मोठे फलक आणि पताका घेऊन शाळकरी मुले, तरुण आणि वृद्ध एकत्र रस्त्यावर उतरतात. प्लॅस्टिक मुक्तीचा किंवा झाडे वाचवण्याचा जय जयकार करतात. त्यांचा तो उत्साह, तो नामघोष पाहून रस्त्यावरून जाणारी अनेक उदास किंवा नैराश्यात असलेली माणसेही प्रेरित होतात आणि कचरा कुंडीतच टाकण्याचा किंवा आपल्या वाढदिवसाला एक झाड लावण्याचा निश्चय करतात. सकारात्मक कामाचा हा जय जयकार समाजाला नेहमीच नवी दिशा देत असतो. पाचवा चरण. तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ. आम्हान तो सुलभ चोखा म्हणे. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत चोखामेळा एका अतिशय महत्त्वाच्या आणि अंतिम सत्याकडे आपले लक्ष वेधून घेतात. ते म्हणतात की पंढरीच्या वारीचा आणि चंद्रभागेच्या तीरावरचा हा जो विलक्षण सुखाचा सोहळा आपण अनुभवत आहोत तो स्वर्गात राहणाऱ्या देवांना सुद्धा मिळणे अत्यंत कठीण आहे. हा भक्तीचा आणि प्रेमाचा आनंद अनुभवण्यासाठी देवांनाही मृत्यूलोकात जन्म घेण्याची इच्छा होते. पण आपण खरंच किती भाग्यवान आहोत बघा. अत्यंत सामान्य माणूस असूनही केवळ शुद्ध भक्तीच्या आणि निस्सीम प्रेमाच्या जोरावर हा अमूल्य असा सोहळा आपल्याला अगदी सहज उपलब्ध झाला. परमेश्वराने आपल्याला हा जो मानवी जन्म दिला आहे आणि संतांची जी महान परंपरा दिली आहे त्याबद्दल अपार कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेवटचा चरण आपल्या सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा आहे. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात संत चोखामेळा जीवनाचे सर्वात मोठे सत्य सांगतात. खरा आनंद हा भौतिक सुखात, पैशात किंवा स्वर्गीय कल्पनेत नसून तो मानवी संवेदना, प्रेम आणि एकमेकांना आधार देण्यात आहे. साध्या, सोप्या आणि पारदर्शक जीवनात जे सुख आहे ते मोठ्या सत्ताधाऱ्यांना किंवा अत्यंत श्रीमंत लोकांनाही मिळेलच असे नाही. खऱ्या सुखावर कोणा एकाची मक्तेदारी नसते, ते प्रत्येकासाठी सुलभ असते. फक्त ते पाहण्याची दृष्टी हवी. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या कष्टकऱ्यांच्या वस्तीत संध्याकाळी दिवसभराच्या कष्टावरून आल्यावर जेव्हा सर्वजण अंगणात एकत्र बसतात तेव्हा त्यांच्याकडे खायला कदाचित फक्त भाकरी आणि ठेचा असेल, पण ते एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात, एकमेकांच्या मदतीला धावून जातात आणि मोकळेपणाने हसतात. दुसरीकडे एखाद्या अत्यंत श्रीमंत आणि करोडपती माणसाला वातानुकूलित महालात अनेक नोकर-चाकर असूनही रात्री शांत झोप लागण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. तो साधेपणातील आपलेपणाचा सुख सोहळा त्या मोठ्या माणसाला दुर्लभ असतो, पण त्या सामान्य कष्टकऱ्याला तो अत्यंत सुलभ असतो. माणुसकी आणि समाधानाचा हाच तो सोहळा आहे. युवा पिढीसाठी या अभंगाचा संदेश. आजची आपली जनरेशन सतत एका भयंकर वेगाच्या रेसमध्ये पळत आहे. करिअर, सोशल मीडिया आणि जीवनातील प्रचंड स्पर्धा या सगळ्यामुळे आपल्याला खूप लवकर मानसिक थकवा येतो, ज्याला आपण बर्नआउट म्हणतो. आपण आतून पूर्णपणे रिकामे होतो.
या अभंगातून संत चोखामेळा आपल्याला आजच्या भाषेतील एक जबरदस्त आणि सुपरहिट मंत्र देत आहेत. आयुष्यात असा एकतरी थांबा किंवा असं एकतरी कनेक्शन नक्की शोधा, जे अनुभवल्यावर तुमचा सगळा स्ट्रेस आणि डिप्रेशन एका सेकंदात गायब होईल. ते कनेक्शन तुमची एखादी आवड असेल, तुमची कला असेल, निसर्गाचा सहवास असेल किंवा एखादं शांत ठिकाण असेल. आज आपण आनंदासाठी हजारो रुपये खर्च करतो आणि पार्ट्या करतो, पण खरा मेंटल पीस आणि आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही महागड्या पासची किंवा सबस्क्रिप्शनची गरज नसते. तो सर्वांसाठी मोफत उपलब्ध असतो. फक्त तुम्ही त्या आनंदाशी मनाने कनेक्ट होणं गरजेचं आहे. फक्त पैशांच्या किंवा यशाच्या मागे आंधळेपणाने न धावता. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला खऱ्या अर्थाने शांतता देणाऱ्या गोष्टी करता, तेव्हाच तुमचा जन्म आणि तुमची मेहनत सार्थकी लागते. जगाच्या या गोंधळात स्वतःला रिलॅक्स करणारी हक्काची जागा शोधा आणि तिथे मिळणाऱ्या क्षणांचा मनसोक्त आनंद लुटा. हाच तो खरा सुख सोहळा आहे, जो कोणत्याही मोठ्या अचीवमेंटपेक्षा भारी आहे. धन्यवाद. खऱ्या प्रेमात आणि निस्सीम भक्तीत प्रचंड ताकद असते. ती ताकद आपले सगळे दुःख आणि थकवा विसरायला लावते. जे सुख भौतिक वस्तूंमध्ये नाही, ते साध्या आणि निर्मळ गोष्टीत अगदी सहज मिळते. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता, त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.